परंतु आता हाय व्होल्टेज सामना स्ट्राइक एंडला रायगड भूषण पुरस्कार मिळाला. टेनिस क्रिकेट मधला एकमेव खेळाडू सुशांत मोकल गोट्या, हरेश गावण आणखी एक ज्युनियर ऑलराऊंडर. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांसाठी. मॅच ऑन. मॅचला होतो सुरुवात. फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल चाललाय वन बाउंड सीमा पार, चौकार. त्याला एक ब्रँडेड टी शर्ट दिले जाईल हॅपीनेस स्पोर्ट्सच्या वतीने आणि 25% डिस्काउंट कुपन आपण त्यांना देत आहोत. तर त्यांना विनंती असेल या प्लीज. पहा, खरं तर भूमी 11 गावदेवी कलवे टीमसाठी सुवर्ण संधी आली. खरं तर या संघाचे पुरस्कार द्या निलेश दादा पाटील नाकवा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहायला गेलात तर एका बाजूने संघ खेळत असताना जितवाय जित्या अनन्या 11 या नावाने मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या अगेन्स्ट भूमी 11 गावदेवी कलवे संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती हरेश, पुढचा बॉल तेच तरार पाहायला मिळतोय, परंतु पंच आमच्यापर्यंत वळतील आणि वाईटचा इशारा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव इथून स्कोर कार्ड मध्ये जरूर जोडले जाईल. धावफलकावरती टोटल धावा आपण पाहतोय 6 धावा. पुन्हा एकदा हरेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. समोर फेकलाय बॉल, एलिव्हेशन पाहावं लागेल किती मिळतं या बॉलवरती. फटका फसलाय, लॉंग ऑफला पकडलाय झेल आणि आता मात्र फलंदाजाचा संपलाय खेळ. स्वप्नील, खरं तर हे दर्दी चाहते आहेत संतोष म्हात्रे. मला आठवतंय भारतीय संघ कुठेही गेला की खरं तर भारतीय संघाचे सर्वात मोठे सपोर्टर सुधीर, त्यांना आपण भारतीय ध्वज त्यांच्या शरीरावरती आपण पाहिला पेंटिंगच्या माध्यमातून आणि अभिमानाने ते प्रत्येक मैदानावरती असतात. तसे जिथे संघ कुठेही असेल तिथे संतोष म्हात्रे प्रामुख्याने आपण पाहता आणि त्यांना एक वेगळं त्यांचं सेलिब्रेशन राहिलंय आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत. बिग सपोर्टर म्हणून ज्यांची नेहमीच ओळख आपण पाहिली संतोष मामा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाचा गडी या ठिकाणी बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. किरण पाटीलला आपण पाहणार आहोत. पेन तालुक्याचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली. हरेश गावणला आपण पाहतोय समोरच्या दिशेने चांगला फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण निलेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिला तर एक चौकार वगळता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली हरेश यांच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलवरती वेग प्रचंड पाहायला मिळणार आहे. या गोलंदाजीमध्ये हरेश गावण पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्या गॅप मधून चेंडू चाललाय अतिशय वेगानं, एक्स्ट्रा कव्हरला चिरत भेदत सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. खेळ समाप्त झाला. धावफलकावरती एक गडी बाद 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत भूमी 11 गावदेवी कलवे टीमच्या.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक फलंदाज नक्कीच राजला आपण बाद होताना पाहिलं आणि तदनंतर मात्र 11 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. त्याच्यामध्ये सुशांतचा एक चौकार आपण पाहिला, तदनंतर किरणच्या माध्यमातून एक चौकार आपण पाहिला आणि 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सध्याच्या घडीला पेन तालुक्यातील टॉप रँकिंगचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अनन्या 11 जितवाई जिते संघाचा विचार केला तर भरपूर स्पर्धा या संघानं गाजवल्यात, परंतु त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना गावदेवी कलवे संघाचा देखील भरपूर मोठा इतिहास राहिला आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील वारंवार चांगला खेळ प्रत्येक मैदानावरती करताना त्यांना आपण पाहिलंय. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश इथे वेगवान चेंडू अपील लाऊडली केली गेली, परंतु पंचांवरती कुठलाही रिॲक्शन पाहायला मिळत नाहीये आणि तदनंतर मात्र जरूर या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. चांगला सामना पाहायला मिळेल. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर पेन कोलिवडा संघानं मात्र इम्प्रेस केला आणि प्रेक्षक पहा तुडुंब गर्दी या मैदानावरती सातत्याने होताना आपण पाहिली आणि आजही बिग संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत आणि त्याचं कारण आहे हे सर्व प्रेक्षक खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. सर्वांचंच करूया सहर्ष आपण स्वागत. बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. स्ट्राईक एंडवरती सुशांत मोकलला आपण पाहतोय. इथे स्विच हिटचा फटका, ओहो ए पट्स पहा त्या ठिकाणी आणि आता जीवनदान मिळाले आहे सुशांत मोकलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता हरेश, त्याला माहिती होतं सापडलं होता. खरं तर सुशांत मोकलला आपण जरूर गोट्याला पाहतोय जीवनदान मिळताना मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता काय एफर्ट्स पाहायला मिळत आहेत आणि जरूर हा झेल झाला असता कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाला असता. टाळ्यांचा वर्षाव होताना पाहिला. स्पीडशीटचा प्रयत्न जरूर केला गेला होता मैदानाच्या आतमध्ये. इथे व्हाईट बॉल, खूपच चेंडू बाहेर गेला आणि त्यानंतर पंचांचा इशारा वाईटचा आला. एक्स्ट्राची धाव इथून स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल आणि धावफलकावरती टोटल आता जर धावा आपण पाहिल्या तर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये 11 धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा आल्यात. इथे बैठक, गुडगा टेक तमाशा देख, बॉल चालला सीमा पार, ठोकला षटकार. सुशांत मोकल यांच्यासाठी गणेश चौलकर यांच्या माध्यमातून जर 50 धावा झाल्या तर 2000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थितरित्या झालेला नाही आणि तदनंतर चोरटी सिंगल इथून येताना पाहायला मिळेल आणि धावफलक आता जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद 20 या आकड्यावरती. किरणच्या बॅटमधून देखील एक चौकार जरूर आपण पाहिलाय. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक फेकत असताना रुपेश पाटील आपण पाहतोय आणि धावफलकावरती 20 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये फ्रेश लढत. आजच्या पहिल्या फेरीतील अंतिम सामना इथे ऑनसेटमध्ये भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिड विकेटवरून सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेत आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. एका ॲक्शनमध्ये बॉलला उचलून फेकतायत तर सिंगल इथून स्कोर कार्डमध्ये जोडले जाईल. 21 धावा, 21 लॉस ऑफ 1 विकेट. 21 धावा धावफलकावरती आता लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील जर आपण चेंडू पाहिले तर शिल्लक असतील, शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे फटका फसलाय. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय सेलिब्रेशन पाहायला मिळेल. स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मैदानाच्या आतमध्ये. आता सुशांत निराश असेल स्वतःवरती आणि टाळ्यांचा वर्षाव खरं तर मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतोय. त्याचं कारण आहे की सुशांत
हा बास झालाय डीजे ठोक. भूमी 11 गावदेवी कळवे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत 21 धावा जमवल्या 2 षटकामध्ये. त्याच्यामध्ये राजची विकेट आणि सुशांतची विकेट. खरं तर दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती एक मोठा फलंदाज बाद झाला. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी हरेश गावड होतोय सज्ज. इथं वेगवान चेंडू पाहतेच तरार सरळ चाललाय. पाठीमागे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. विकेट किपर थोडासा फंबल झाला. त्यानंतर चांगला बॅकअप रोहितचं पाहायला मिळालं आणि तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट आलाय. 21 वरती धाव फलक जाऊन जरूर थांबलाय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती हरेशनं. महत्वाचा एक गडी बाद केला होता. 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि आता 21 धावा धाव फलकावरती जरूर लागल्या गेल्यात. इथे थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. पंचांचा इशारा वाईटचा आला. एक्स्ट्राची धाव इथून स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. 22 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. मान्यवरांची तोबा गर्दी खरं तर व्यासपीठावरती होताना आपण पाहिली. सर्वांचंच पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. 22 धावा धाव फलकावरती इथून लागल्या गेल्यात. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर एक्स्ट्राचे वाईटच्या स्वरूपात एक धाव येताना आपण पाहिली. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतात मागे. पकडलाय झेल. अजून एक फलंदाज. आता मात्र किरणला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. लोअर फुल टॉस बॉल शफल झालेला नाहीयेत आणि चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही मोहंतीने आणि तदनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. वेग नव्हता या चेंडूवरती परंतु बीट केल्या फलंदाजाला आणि आलाय डॉट बॉल. धाव फलक जवळ आपण पाहिलं तर आता मात्र 22 वरती जरूर स्थिरावलाय. तिसरं षटक मार्गस्थ असताना फटका चांगला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं लॉंग ऑफ वरून पोहोचलेत. पकडला झेल आणि आता संपलाय मोहंती पाटील यांचा खेळ. स्पर्धेचं विदाऊट डोनेशन 1 रुपयाचा डोनेशन न घेता 5वं पर्व आपण यशस्वीरित्या पार पाडताना या ठिकाणी पाहतो. ही स्पर्धा एकदा आवडली असेल तर DK कांबळे साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मला वाटतं 5व्या पर्वामध्ये आयोजन करणं सोपं नाहीये. संतांचं एक वाक्य आहे,
येथे जातीवंत हवा एड्या गबाचं कामं नाही. आणि काय करतं दरवर्षी प्रेक्षकांची गर्दी आणि हाऊसफुल स्पर्धा राहिली. त्यामुळे नक्कीच हे यश आहे दत्ता कांबळे साहेबांचं. आणि मंचावरती आपण साहेबांच्या स्वागताकडे जातो. या षटकानंतर लगेच आपण साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी सिनियर PI आदरणीय संतोष जाधव साहेब मंचावरती उपस्थित आहेत. पोलीस दलात खरंतर खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं आहे. असे एक दमदार या ठिकाणी व्यक्तिमत्व आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. कालच आपण पाहिला या मंचावरती व्हाईट बॉलचा इशारा. काल या मंचावरती DCP नवी मुंबई क्राईम आदरणीय सचिन गुंजाळ साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना आपण पाहिलं. पालघरचे आदरणीय कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर भाऊसाहेब पटांगरे साहेबांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहिलं. आणि आज या स्पर्धेमध्ये प्रमुख सत्कार मूर्ती सिनियर PI आदरणीय संतोषजी जाधव साहेब मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा मी पुन्हा एकदा वक्रतुंड मित्रमंडळ आयोजित DK चषक 2026 या 5व्या पर्वामध्ये स्पर्धे शिल्पकार दत्ताशेठ कांबळे आणि सर्व या ठिकाणी आमचे सभासद त्यांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी करणारा खेळाडू हरेश गावण, मला वाटतं पेन तालुक्याचा हार्दिक पांड्या म्हणायला हरकत नाहीये, कारण एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे या संघाचा. आणि गेले कित्येक वर्ष तो जिथे गावासाठी खेळतो आणि त्याच्याबरोबरने व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं स्वतः प्रसाद पाटील आणि रायगड भूषण सुशांत मोकल, त्यांचा खेळ पाहण्यासाठी मात्र टेम्पोच्या टेम्पो भरून गावातील पाठीराखे नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी आज ही गर्दी आपण पाहता मैदानाच्या अवतीभोवती. आज 4था दिवस या स्पर्धेमध्ये पुण्याचा संघ खेळला, या स्पर्धेमध्ये मुंबईचे संघ खेळले, या स्पर्धेमध्ये ठाण्याचे संघ खेळले, या स्पर्धेमध्ये आपल्या रायगडचे संघ खेळताना आपण पाहत आहे. आणि हे यश आहे का या स्पर्धेचं. तर मी विनंती करतो आदरणीय दत्ताशेठ कांबळे साहेबांना, नुकतंच ज्यांचं आगमन झालंय त्या आदरणीय सिनियर PI संतोष जाधव साहेबांचा यथोचित आदरातिथ्य आपण या मंचावरती करायचा आहे. सर्वांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आदरणीय संतोषजी जाधव साहेबांसाठी. दमदार नेतृत्व, खाकीचा हा सन्मान, त्यांच्या कर्तृत्वाचा हा सन्मान मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. DK चषक 2026 या स्पर्धेमध्ये स्पर्धेत शिल्पकार दत्ताशेठ कांबळे यांच्या माध्यमातून मायेची उबदार शॉल, स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि पवित्र तुळशीचं रोपटं आपण त्यांना देऊन त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत राहत. खरं साहेब आपण इथे आलात त्याबद्दल मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर आमचे कांबळे साहेब त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतोय दत्ताशेठ कांबळे साहेबांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या आदरणीय कांबळे साहेबांचा देखील आदरातिथ्य आपण मंचावरती करावा. प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान मंचावरती आपण पाहता आदरणीय कांबळे साहेबांचा आदरातिथ्य केला जातोय दत्ताशेठ कांबळे साहेबांच्या वतीने. आणि या सर्व गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये आपण कैद करत आहोत. खूप खूप शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये आलात त्याबद्दल नक्कीच पुन्हा एकदा आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल जर धावा आपण पाहिल्या तर 23 धावा इथून स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता गोलंदाजी मार्गवरती 4थं षटक फेकण्यासाठी रोहित म्हात्रेला आपण पाहतोय, ज्याला खरं तर जितेगावचा हार्दिक पांड्या, माफ करा रोहित शर्मा खरं तर नेहमीच त्यांची ओळख राहिली. आणि त्यांच्या जर्सीवरती देखील आपण जर पाहिलं तर 45 नंबरच आहे. आणि मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी येतात. अप्रतिम बॅटिंग अनेक स्पर्धेमध्ये त्यांना करताना आपण पाहिलं. हरेश गावणनं फ्लातून षटक फेकलंय. इथे पहा, तो पडला, झडला आणि तदनंतर बॉलला उडवलाय, फाईन लेगच्या वरतून ठोकलाय. प्रसादनं ब्रँडेड षटकार. खरं तर जे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाले आणि तदनंतर आता मात्र संपूर्ण जिम्मेदारी प्रसादनं खांद्यावरती घेतल्या. आणि 4थ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती धमाका येताना आपण पाहिला षटकार. आणि धावफलक आता जाऊन पोचलं 29च्या घरामध्ये. 4थं षटक जसं सुरू झालं पहिल्याच बॉलवरती षटकार येताना आपण पाहिला. 29 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून धावा बनवाव्या लागतील या मॅचमध्ये, कारण जर आपण पाहिलं तर समोर देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारा संघ अनन्या 11 जितवाय जिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कमीत कमी 60 तरी धावा इथून बनवाव्या लागतील. स्वीटशीटचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही आहे आणि तदनंतर आला डॉट बॉल.
29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक केलंय मी तर म्हणेन रोहितनं. षटकार जरूर त्याच्यावरती आला आणि त्यानंतर डॉट चेंडू इथं आपण पाहिला. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजून एक फिरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक लॉंग चेस सुरू आहे आणि आता मात्र 4 धावा पाहायला मिळतील. चौकार. दे घुमा के बॉल चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या वरतून. प्रसादच्या बॅट मधून अजून एक धमाकेदार षटकार. आणि मैदानाच्या आतमध्ये पेपर आला प्रसादचा षटकार. अप्रतिम. खर तर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष म्हात्रे, चला क्रिकेटचं मैदान आहे, बागा बीच नाही, आपण बाजूला व्हा. धम्माकेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि कौतुक करावं लागेल खरं तर. संपूर्ण डावाला इथं सावरलंय प्रसादनं. खरं तर चौथ्या षटकामध्ये पहिलाच बॉल त्याने फेस करत होता, तदनंतर षटकार ठोकला, तदनंतर एक डॉट चेंडू आणि तदनंतर चौकार आणि पुन्हा एकदा षटकार. धावफलकावरती टोटल धावसंख्या जर आपण पाहिल्या तर आता मात्र 39 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. कम्मालीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकामध्ये रोहित आला आणि त्याला मात्र आता टार्गेट केलंय प्रसाद पाटीलनं. सुंदर फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि ते घडतंय काय, चांगले फिल्डिंग. रिस्की रन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाहीये, थांबवलं रोशननं आणि त्यानंतर आता धावफलक 39 वरती स्थिरावला जाईल. 39 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गवरती रोहितला पुन्हा एकदा आपण पाहतोय. इथे अजून एक त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, बनतील प्रेक्षक. व्हॉट अ शॉट. षटकार. मात्र सीमारेषा गाठले. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती 45 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडंसं फास्ट केला कारण अजूनही मॅच इथून एक बाकी असेल. टीम जितवाय जिते. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवा आणि सामन्याला सुरुवात करा. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. खरं तर या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. तीन षटकामध्ये फक्त 23 धावा आणि तदनंतर या षटकामध्ये तब्बल 22 धावा एका षटकामध्ये रोहितनं मोजल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 45च्या घरामध्ये.
45 धावा धावफलकावरती जरूर इथून स्कोर कार्डवरती जोडल्या जातील आणि प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक इथं लावण्यात आलंय आणि सुशांतच्या बॅटमधून एक षटकार जरूर आपण पाहिला आणि तदनंतर आतापर्यंत प्रसादच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. गावदेवी भूमी 11 गावदेवी कलवे संघासाठी हे पारितोषिक खरं तर निलेश पाटील दमदार पॅकर आणि आजच्या दिवसामध्ये त्यांचे 2 संघ खेळताना आपण पाहिले. एक म्हणजे भूमी 11 फणस डोंगरी संघ आणि तदनंतर भूमी 11 गावदेवी कलवे संघ. भरपूर चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे निलेश दादा पाटील आणि प्रत्येकी स्पर्धेमध्ये भूमी 11 आणि आम्हाने मात्र या दोन्ही संघाला पॅक केलं जातं आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजी मार्कवरती विशाल शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी. इथे बॉलला जरूर खेळण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये घडतंय का पहा. दोन्ही एंडनी स्ट्राईक सोडावी लागेल तर या ठिकाणी तुम्हाला ही धाव ग्राह्य धरली जाईल, अन्यथा स्ट्राईक रोटेट नसणार आहे. ही स्पर्धेची नियमावली आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही बाजूनं स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. 45 धावा धावफलकावरती जरूर लागल्यात. विशालनं पहिला चेंडू चांगला फेकलाय. अजूनही पहिल्या सत्रातील 5 चेंडूचा खेळ येणं इथून बाकी असेल. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. आता खूपच चेंडू बाहेर चाललाय. व्हाईट बॉल आणि यस चेक केलं जाईल. फलंदाज रनआउट आहे की नाही हे सर्व गोष्टी चेक केल्या जातील आणि तदनंतर डिसिजन मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. एक्स्ट्राची धाव जरूर स्कोर कार्डमध्ये इथून ॲड केली जाईल. धावफलकावरती टोटल 46 धावा लागल्यात. फलंदाज बाद. पहा खरं तर शेवटचं षटक होतं आणि त्याच्यामध्ये स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न प्रसादनं वारंवार केला, परंतु रोशन या ठिकाणी वारंवार बीट होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र मोक्याच्या क्षणाला मात्र प्रसादला जावं लागतं मैदानाच्या बाहेर. निराशा हताशा कारण मागच्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार ठोकला होता. तब्बल 22 धावा कुठून काढल्या होता रोहित वरती आणि आता मात्र त्याला बाहेर जावं लागतंय. अजूनही पहिल्या सत्रातील 5 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल आणि धावफलकावरती टोटल 46 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित जा. नवीन फलंदाज आशिष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती विशालला आपण पाहतोय. 46 धावा धावफलकावरती. पहा इकडे टेकडीवरती देखील भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतात. तदनंतर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन मध्ये देखील भरपूर प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. तमाम प्रेक्षक वर्गांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज मात्र रोशननं नाखुश केला. हाही बॉल तो मिस झालाय, फुलटॉस होता. या बॉलवरती एखादा मोठा स्ट्रोक आला असता तर धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु बॅटची इनरेच आणि तदनंतर मात्र विकेट किपर हरेश गावणनं मात्र चांगलं त्या ठिकाणी बॉलला कलेक्ट केलं. कुठलीही धाव मिळणार नाही आहे आणि 46 धावा धावफलकावरती लागल्यात. विशाल गोलंदाजी मार्कवरती यंगस्टर पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे, लेट आलाय पण थेट आलाय. लॉंग ऑफच्या वरतून ठोकला रोशन. षटकार. थँक्यू डीजे. पहा समोर जे डीजेच्या बाजूला प्रेक्षक बसलेत आमचे लहान प्रेक्षक आहेत, त्यांना एकच विनंती असेल पडद्यावरती कोणी हात लावू नका. पहा सर्व जे प्रेक्षक आहेत प्लीज थोडेसे पाठीमागं व्हा. खरं तर प्रेक्षक नसले तर एखाद्या स्पर्धेला मजा देखील नसते आणि तुम्ही या स्पर्धेचे मुख्य घटक आहात, त्याच्यामुळे पडद्यावरती कोणी येऊ नका. इथे पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
रोशन मोकलच्या बॅटमधून षटकार जरूर आपण पाहिला. तदनंतर व्हाईट बॉल. इथे खोलवर पद्धतीचा यॉर्क केल्या बॉलला इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. एक षटकार जरूर आलाय परंतु आता मात्र डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय आणि धावफलक 53 वरती जाऊन पोहोचलाय. आणि आता मात्र 2 चेंडू या पहिल्या सत्रातील बाकी असतील. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. पकडला झेल. आता रोशनला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दीक्षित पाटील डावखुरी हाताचा हा खरं तर गोलंदाजी करत असताना आपण त्याला पाहिलं दीक्षितला. परंतु आता शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती किती धावा येतील हे पाहावं लागेल. 53 धावा धावफलकावरती लागल्या. कधीही आपण भविष्यवाणी करू शकत नाही आहात. 53 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र पहिल्या सत्रातील आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक एंडवरती दीक्षित पाटीलला आपण पाहतोय. विशाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. इथे समोर फटका चांगला खेळताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. इथे मात्र फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती एकच धाव येताना आपण पाहिली. धावफलकावरती टोटल 54 धावा लागल्यात. 55 धावेचं आव्हान खरं तर असेल अनन्या 11 जितो आई जिते या संघासमोर.
55 धावांचं पाठलक, प्रतिषटक 11.00 हा रिक्वायर्ड रेट. पंचांचा ग्रीन सिग्नल. डावाला सुरुवात झाली. ऑफिशियल्स मैदानामध्ये आहेत मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. संकेशी डोले अलिबाग. स्क्वेअर लेग पंच आपण पाहता प्रवीणजी आंध्रे. तिसरे पंच या ठिकाणी कैलाशी भोईर आपटा. पहिल्या षटकासाठी मैदानामध्ये प्रसाद आलेले आहेत. समोर बंटी लेफ्टी बॅटर समोर आणि लेफ्टी गोलंदाज आहे त्या ठिकाणी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वेगावरती स्वार होणारा प्रसाद पाटीलचा पहिला बॉल समोर टाकला होता. फक्त दिशा दिले बंटीने. गतीचा वापर. बॉल चालला त्या ठिकाणी अलॉंग विथ कार्पेट. स्क्वेअर लेगला सीमा पार. भव्य स्वागत. वेलकम बाउंड्री 4 चौकार. संतोष मामांना चेंडू लागून झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. संघ मैदानामध्ये खेळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि विकेट गेल्यानंतर देखील संतोष डान्स हवाय. वाईट बॉल. क्या बात आहे. पंचाने जमीनला हात केले समांतर कारण बॉल होता अवांतर. अवांतर रन या ठिकाणी मिळेल बॅटिंग करत असताना. टीम जितेल. हे चांगलं बॅटल आहे. जिते रावे दादर कळवे मला वाटतं या संघांचा खेळ पाहण्यासाठी सगळ्या मैदानात गर्दी होते. मग कुठेही सामना असू द्या. कारण पेन नव्हे तर रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणारी ही गावं आहेत आणि दर्दी आहेत क्रिकेटचे. आणि मला वाटतं त्याच्यानंतर मी आवाजून उल्लेख करेल वरिडी गावाचं. तो देखील एक गाव क्रिकेट वेडा गाव आहे आणि भरपूर क्रिकेटवरती ते प्रेम करतात. आमचे मित्र सुजित पाटील सिंगर या स्पर्धेचा आनंद घेत असताना जबरदस्त आर्टिस्ट सुजितदादा पाटील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. कलाकार मी मगाशीच म्हटलं होतं का तर या स्पर्धेमध्ये कलाकार असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, महाराष्ट्र पोलीस दल असेल व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळ असतील, पत्रकार असतील, समाजसेवक असतील, प्रत्येकाचा सन्मान केला जातो. कव्हर्सला वॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरला अपिश कव्हर ड्राईव्ह पनिश केला गोलंदाजाला. बॉल चालला एका टप्प्यावरती सीमा पार चौकार. सॉंग आहे संतोष म्हात्रे यांचा आणि या डान्ससाठी मुद्दूशेठ अकवारे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलं संतोष म्हात्रे यांना. म्हणजे अजून डान्स थोडासा जोशमध्ये होईल. मुद्दूशेठ अकवारे कलाकारांची कदर करतात. त्या ठिकाणी संतोष म्हात्रे यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 27 चेंडूमध्ये 46 धाबांचं समीकरण. शफल झाले. गुडघा टेकत पाड स्वीप. वॉट अ शॉट. लॉंग चेस. फिल्डिंग देखील तितकीच दमदार राहिली डीप मध्ये. राजला आपण पाहताय तो नेहमी मैदानावरती राज करत असो. यंगस्टार आहे. सुशांत मोकल प्रसाद पाटीलच्या तालमीत घडलेला हा सुपरस्टार मैदानामध्ये चांगली कामगिरी करत असताना त्याने धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. मारने वाले से बेहतर संतोष म्हात्रे बचाने वाला होता है. 3 धावा त्याने वाचवल्या. 1च रन या बॉलवरती मिळाली आणि एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी 10 धावा. 1 वाईड बॉल, 1 सिंगल, 2 चौकार. एकूण धावा फलकावरती 10. 55चा पाठलाग करायचा आहे. 26 मध्ये आता अजूनही 45 धावांचं समीकरण बाकी आहे. येणारे 26 चेंडू आणि 45 धावा. रिव्हर्सचा प्रयत्न होता. स्टान्स बदलला होता. पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं. लॅप शॉट. बॉलला रिटर्न पाठवायचा होता थर्ड मॅनला पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वेगावरती स्वार झाले. एक्सप्रेस बॉल आपण त्या ठिकाणी प्रसादचा पाहिला ज्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. भरधाव वेगाने प्रसाद बॉल टाकतो. निर्धाव. डॉट बॉल. पॉवर प्ले. पॉवर प्ले मध्ये हरेशला पॉवर दाखवायचे तर एका बाजूला आपली गुणवत्ता सिद्ध करायची प्रसाद पाटीलला. नेक्स्ट बॉल. बोट फिरवली. हाफ ट्रॅकर. दिशा दिली बॉलला. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाहीयेत. लॉंग चेस. पुन्हा एकदा सुशांत मोकलसाठी धावत पुढे आला. चेंडू उचलला. फेकला. दरम्यान 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने आणि या 2 रनच्या मदतीने पहिलं षटक संपत असताना धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बिनबाद 12. चांगली सुरुवात झाली जिथे संघाची कारण एकही विकेट या टीमने गमावलेला नाहीये. बिनबाद 12 धावा.
थोडा स्लिम व्हायला लागेल तुम्हाला पण तो चांगला प्रयत्न. बघा खरं ही प्रेक्षकांची गर्दी, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलियनमध्ये बसलेले आमचे सर्व प्रेक्षक, त्यांचं विशेष कौतुक. गेले 5 पर्व प्रामुख्याने या खरं प्रेक्षकांची उपस्थिती आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिली, त्याबद्दल स्पर्धेत शिल्पकार आदरणीय दत्ताशेठ कांबळे साहेबांच्या वतीनं आपला आभार. असंच प्रेम करत राहा DK चषकावरती, या स्पर्धेवरती. मोठ्या संख्येने प्रेक्षक आज आपण पाहता मैदानाच्या भोवती. बघा हा खरं प्रेक्षक वर्ग आहे या पेण तालुक्याचा, रायगड जिल्ह्याचा, जो मात्र मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा द्विगुणित करत असताना असं म्हणतात जितकी जास्त प्रेक्षकांची गर्दी तितकी प्रसिद्धी स्पर्धेला. आणि सातत्याने 5व्या पर्वामध्ये ही गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आणि हे यश आहे खरं तर DK कांबळे साहेबांचं. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही स्पर्धा आहे आपल्या पेण टेनिस क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी. DK चषक, वन मन आर्मी. वैयक्तिक खर्चात मात्र या स्पर्धेचं आयोजन आणि त्याची ही पोच पावती. जे प्रेक्षक आपण पाहत आहे, मला वाटतं स्पर्धा संपल्यानंतर प्रत्येकाला थोडासा वहीवरून येईल. पुन्हा वर्षाचे 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. उद्या शेवटचा दिवस. सुशांत मोकल आलेत मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल 43 धावा. समोर बंटी बॅकफुटला आले, अप्पर कट, फक्त दिशा दिली, टेक्निकली परफेक्ट. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक बॉल चाललाय त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, चौकार. मग स्टेज समोर तुम्हाला नाचायचं का? मुद्दू शेट दाखवतात तिकडे मागे. येस, मुद्दू शेट यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत, त्यामुळे डान्स तिकडेच जास्त होईल. आणि पुन्हा एकदा आपण पहिला हलक्या हाताने खेळत असताना फलंदाज, चांगला फटका. बंटीने मात्र थोडंसं प्रेशर कमी केलं त्या ठिकाणी. जो बर्डन धावांचा होता हरेश वरती तो कमी केला आणि हे व्हायलाच हवं. टीममधला प्रमुख खेळाडू आणि त्याच्यासोबत असलेला टीममधला आणखीन एक खेळाडू, त्याने जर का चांगलं इम्पॅक्ट टाकलं तर डेफिनेटली प्रमुख खेळाडूचं दडपण थोडंसं कमी होतं. आणि इथे आपण पाहिला थोडासा दबाव त्या ठिकाणी कमी झाला. हरेश गावांचा धावा येत आहेत त्या ठिकाणी बॅटिंग करताना जिथे टीमसाठी. टोटल धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती 17, बिनबाद 17. 55चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 17 धावा फलकावरती आहेत. सेकंड ओव्हर ब्रेक थ्रू हवा आहे. पार्टनरशिप फोडावी लागेल, विकेट घ्यावे लागतील जर का सामना जिंकायचा असेल कळवे टीमला. भूमी 11 गावदेवी कळवे. रिव्हर्सचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, शफल लाईनच्या अगदी आतमध्ये बॉल टाकला, त्यामुळे पंचांनी सांगितलं हा बॉल निर्धाव आहे. ॲक्युरेसी, परफेक्शन आपण या चेंडूमध्ये पाहिलं आणि परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाज सुशांत मोकलच्या माध्यमातून. चला, नो आर्ग्युमेंट, अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन ही सूचना राहील प्रत्येक टीमला. पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करा, आदर करा. त्यामुळे इथे जो निर्णय दिलाय तो मात्र आपण जर पाहिला डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू दबाव टाकेल या ठिकाणी. हरेश गावांवरती दबाव टाकेल जिथे संघावरती. एक डॉट बॉल या ठिकाणी विजयाच्या समीप घेऊन जाईल. कळवे टीमला पुन्हा एकदा समोर. क्या बात आहे, ब्लॉकॉलला बॉल. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर नाहीये तर हा फुल लेंथ बॉल होता जिथे फुटवर्क नव्हता. आणि यावेळेला आपण पाहिला खरं तर हा डॉट बॉल. फुल टॉस बॉल, लॉफ केला बॉलला, मिसक्यूड, डीप मध्ये खराब जजमेंट. आणि इथे मात्र बॉल चालला हाताला चाटून पुसून, सीमा पार, षटकार. मला वाटतं एनर्जी वाढली. 500 रुपये तुमच्या इकडे आले, जमा केलेले आहेत. DK दादांच्या शुभ असे तुम्हाला मी देतोय या मंचावरती. संतोष म्हात्रे यांना मुद्दूशेठ अकवार यांच्या वतीने डान्ससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जबरदस्त टायमिंग, 20 बॉल 32 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. सुशांत सांगत असेल कदा फिल्डर झेल पकडायला हवा. कोलांटी ओढी त्याने मारली आणि भरपूर चांगला डान्स. पुन्हा एकदा फुल टॉस, दिशा दिली कवसला. ड्राईव्ह करत असताना बॉल डीप मध्ये चालला. पहिली सिंगल वेगात घेतली. सेकंडचा कॉल, निघाले दोन्ही खेळाडू ओव्हर थ्रो, परंतु हाय जम्प कंट्रोल दाखवला सुशांत मोकलने. टाळ्यांचा गजर होतो आता जिथे संघाच्या खेम्यातून. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या आणि या 2 रनच्या मदतीने टीमची वाढती धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहता तब्बल 25 धावा. 25 धावा धाव फलकावरती. आता 18 बॉल विजयासाठी. 30चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. चला, फिल्डिंग लावून घ्या लगेच. आज 4था दिवस, उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा असेल
आणि उद्याही प्रेक्षकांना विनंती करा पण इथे यायला विसरू नका. अवघे अवघे सारे या, सर्वांनी या ही खरं तर विनंती राहील DK दादांच्या वतीने प्रेक्षकांना. कारण आपल्यासाठी देखील एक पारितोषिक आहे, स्पोर्ट्स सायकल लकी ड्रॉ. आणि या पेन शॉपिंगच्या वतीने देखील त्या ठिकाणी दिली जाईल एक गिफ्ट. बघा संतोष म्हात्रे आणि त्यांचे देखील चाहते आहेत मला वाटतं प्रेक्षकांमध्ये मोठ्या संख्येने. पेनमध्ये आल्यानंतर आपण पाहिलं खरं तर शाळेचे विद्यार्थी असतील, कामावरती येणारे वर्कर्स असतील, ऑफिसमध्ये जाणारे सर्व असतील, किंबहुना क्रिकेटला दर्दी लाभणारे प्रेक्षक यांची गर्दी नेहमी पाहिली. आणि ही गर्दी बघा सध्या ओसंडून तुम्हाला पाहायला मिळेल. चला स्पीडअप, घाई करायची आहे विनंती असेल कळवे टीमला. प्रचंड गर्दी, कॅमेरामनचंही कौतुक करेल. या संपूर्ण आठवणी मात्र त्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहेत. एखादा असाही प्रेक्षक असेल कामावरून आला असेल बंक मारून कॉलेजमधून, तो देखील दिसेल कॅमेऱ्यामध्ये, त्यामुळे त्यांनाही टेन्शन आहे. परंतु प्रत्येकाला फोकस करावं लागेल. आमचे मित्र JP विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जिते यांच्या वतीने देखील जिते टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचंही स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 बॉल 30. हा सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण दोन्ही संघ आपण जर पाहिलं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील ताकदवर संघ आहेत. कधी जिते संघ जिंकतो तर कधी कलवे संघ जिंकतो. परंतु या स्पर्धेमध्ये कोणता संघ आपलं आव्हान कायम ठेवेल आणि या आव्हानात्मक संघर्षाला कोण तोंड देईल हे पाहावं लागेल. दोन्ही टीमसाठी शुभेच्छा. राज आला बॉलिंग मार्कवरती, मगाशी मी ज्याचा उल्लेख केला सुशांत मुकल गोट्या आणि प्रसादच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे, त्यामुळे नक्कीच चांगली कामगिरी त्याच्याही माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. या 3 मात्र शंका नाही आहे. परंतु समोर बंटी आणि त्याच्या बरोबरीने आहेत हरेश गाबन, पेन तालुक्याचा हार्दिक पांड्या. डावाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा राज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर बंटी स्टॅकिंग एंडला लेफ्टी बॅटर. आतापर्यंत बंटीने चांगलं इम्पॅक्ट टाकलंय. हलक्या हाताने फक्त दिशा दिले, बॉलला चेक केलाय. समोर त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना स्ट्राईक एंड वरती आणलं हरेश गावंडला. चांगली रणनीती आहे, स्ट्रॅटर्जी आहे या ठिकाणी बंटीची. 18 बॉलमध्ये 30 हव्या होता, क्षमा असाव्या होता. 17 मध्ये 29चं समीकरण या सामन्यामध्ये आलेलं आहे. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल केला तो सुशांत, जो टीमचा प्रमुख की प्लेअर आहे, तो सातत्याने फिल्डिंगमध्ये बदल करतो. कारण त्यालाही माहिती आहे हा सामना जिंकायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या मॅचमध्ये आपल्याला हरेश गावंडचा विकेट घ्यावा लागेल. सध्या भरपूर फॉर्ममध्ये हरेश गावंड आहे आणि त्याला जर का रोखता आलं तर मात्र हा सामनाही जिंकता येईल कदाचित. इथे हाच प्रयत्न असेल. खरं तर या ठिकाणी सुशांत मुकलचा कळवे संघाचा सामना संपलेला नाहीये. 17 चेंडूमध्ये 28 धावा, 17 बॉलमध्ये 29चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. अजूनही सामना आपण पाहता बॅलन्स आहे, परंतु जमेची बाजू आपण जर पाहिली तर एकही विकेट त्या ठिकाणी जिते संघाने गमावलेला नाहीये. यश हा प्रवास आहे, गंतव्य नाही. संघर्षाशिवाय विजय कधी मिळत नाही असं म्हणतात. फुल टॉस बॉल, यावेळेला ग्लान्स त्यांना आपण अनेक वेळा पाहिलं, या मैदानावरती देखील पाहिलं होतं. परंतु इथे आम्हाला एंटरटेन करत असताना संतोष म्हात्रे, यस संतोष म्हात्रे 16 चेंडूमध्ये 29 धावा, विकेट हवा होता तो विकेट मात्र या ठिकाणी मिळालेला आहे. फिल्डिंग करताना भूमी 11 गावदेवी कळवे या संघाला मस्ट निडेड विकेट ज्याला म्हणता येईल, अत्यावश्यक हा विकेट होता फिल्डिंग करणाऱ्या कळवे टीमसाठी. राजने मात्र तो काढलाय. पायातला लोअर फुलटॉप त्याच्यावरती आपण पाहिला ग्लान्स करत असताना उंची घेतली, डिस्टन्स कमी क्लिअर केलं, मैदानाच्या आतमध्ये चाललाय. नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती रोहित म्हात्रे, रोहित मॅन शर्मा. रोहितच्या भरपूर इनिंग आमच्या डोळ्यासमोर आहेत. खरं तर नावाच्या स्पर्धेमध्ये मुरबी संघाच्या अगेन्स्ट रोहितने केलेली इनिंग, गतवर्षी वडाव नाईट स्पर्धेमध्ये रोहितने साकारलेली इनिंग, अशा बऱ्याचशा इनिंग रोहितच्या मात्र आठवणीमध्ये आहेत. परंतु इथे आता एक मोठी इनिंग त्याला साकारावी लागेल. 2 यंगस्टर रोहित म्हात्रे समोर राज म्हात्रे. बॉलिंग मार्कवरती राज तयार आमच्या पवेलियन एंड कडून ऑन साइडला. क्या बात है, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. 6 धावा षटकार.
संतोष मात्रे आज मात्र भरपूर फॉर्ममध्ये. डान्स स्टाईल कोणती होती त्यांची? पेन टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील कदर दर्दी चाहते या ठिकाणी आहेत क्रिकेटचे. संतोष मात्रे एंटरटेनमेंट. 15 बॉल 23 धावा. रोहितने षटकार ठोकलाय. कमबॅक होईल का? अजून एक. व्हॉट अ शॉट. स्लॉट मध्ये आलाय. पुन्हा एकदा धमाका. दोन षटकार आणि काय सेलिब्रेशन संतोष मात्रे यांचं. कलाकाराला मरण नाहीये, परंतु अति उत्साही कलाकार आहेत संतोष मात्रे. षटकारानंतर आता समीकरण बदललंय. शेवटचे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. षटकार ठोकला. आता 14 मध्ये 17चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. सामना आता एकतर्फा करत चाललाय. यावेळेला डाऊन द लेग. लाईन खराब. 2 षटकारांचा दबाव. दिशा भरकटली राजची भरकटली आणि इथे मात्र वाईड बॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी जिथे टीमला 14 बॉल आणि 16 धाबा. चला रावे संघाचा कॅप्टन आपण रेडी राहा पुढच्या मॅच साठी. 14 चेंडूमध्ये 16 धाबा. जिथे संघाचे बॅटिंग ऑर्डर मजबूत आहे. निलेश पाटील सारखा अनुभवी खेळाडू या टीम मध्ये, लीलाधर ठाकूर सारखा अनुभवी खेळाडू या टीम मध्ये, रुपेश सारखा आक्रमक फलंदाज त्यांच्या टीम मध्ये आहे. बरेचसे खेळाडू. रोहितला इथे मात्र चकवलंय. हलक्या हाताने खेळत असताना फाईन लेगला झेल सुटला आणि इथे मात्र जीवनदान. मोठ्या फलंदाजाला जीवनदान दिलेलं आहे रोहितला. त्या ठिकाणी शतरक्षकाने 1 धाव मिळाली. आता शेवटचे बॉल असतील 13 विजयासाठी. धावा बनवायच्या त्या ठिकाणी. 13 बॉल मध्ये धावा किती हव्यात हे कॅल्क्युलेशन लावलं जाईल. 15 धावांची गरज. 13-15 चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. बघा प्रत्येक बॉल नंतर मात्र अप अँड डाऊन्स या सामन्यामध्ये आपण पाहिले. पण तो रोहित जसा आला तो धावा घेऊन आला. तो 2 षटकार मारतच त्या ठिकाणी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. चांगली फलंदाजी त्याने केली आतापर्यंत. परंतु सामना संपलेला नाहीये. कळवे संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. हा सामना रफ अँड टफच होईल यातील मात्र शंका नाहीये. शेवटचा बॉल 13 बॉल 15 धावा तर समीकरण या सामन्यामध्ये आलं. आतापर्यंत 40 धावा धाव फलकावरती आहेत. 13 चेंडूमध्ये 15चं समीकरण. जिथे संघाचा सामना कळवे संघाचा सामना पाहताना मात्र ही गर्दी. हातली कडा घेतली. बॉल मागे चाललाय. पुन्हा घाई झाली आणि याही वेळेला आपण पाहता खरं तर संधी मिळाली. 1 रन मिळाली. हे षटक राहिलं खरं पूर्णपणे इव्हेंटफुल आणि खऱ्या अर्थाने जिथे संघाच्या नावावरती. आता येणारे 12 बॉल 14चं समीकरण. चला फिल्डिंग लावून घ्या. 12-14 12 बॉल 14 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आता आलेलं आहे. परिस्थिती बदलता येत नसेल तर दृष्टिकोन बदला. सामना जिंकायचा असेल तर मात्र पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला ठेवावा लागेल. तुमच्या ध्येयावरती तुम्हाला फोकस करावा लागेल. हा सामना जिंकायचा दोन्ही टीमला. एक संघ विजयी होईल तर एक संघ या सामन्यामध्ये पराभूत होईल. आणि विजयी संघ कोणता होईल. चला पाणी हवंय. पाणी घेऊन चला मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक होतोय. पाणी घेऊन लगेच मैदानाकडे चला. आणि आमचे मित्र समालोचक परमेश पाटील सध्या कार्यरत आहेत एबी मोटर्समध्ये. जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचं व्यवसायासाठी आयशर कंपनीचे जर का गाडी घ्यायची असेल तर नक्कीच परमेश पाटील यांच्याशी संपर्क साधा. चांगला डिस्काउंट मिळेल. उंबर्डे फाट्यावरती खरं ते शोरूम आहे एबी मोटर्स आणि त्या मोटर्समध्ये कार्यरत आहेत आमचे मित्र परमेश पाटील. त्यांना ही शुभेच्छा. आवर्जून ज्यांना खरं तर स्वप्नातली आपली गाडी घ्यायची असेल आपल्या उद्योगधंद्यासाठी आयशर कंपनीची आवर्जून त्यांना भेट द्या. 2 ब्रास 4 ब्रास 6 ब्रास किती मोठी गाडी घ्यायची असेल तर परमेश पाटील यांना कॉन्टॅक्ट करा. पहिला बॉल लेफ्ट केला. सोडलाय. वेल जज. वाईट बॉल आलाय. 12 बॉल 13 12-13चं समीकरण या मैदानामध्ये आता आलेलं आहे.
12 मध्ये 13 बनवायच्या आहेत. सामना जवळ जिते संघाकडे झुकलाय. पुन्हा एकदा गुडघा टेकत ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न. बॅट्सस्विंग अतिशय वेगात होता पण बॉलच्या लाईन मध्ये नव्हते. हँड अँड आय कॉर्डिनेशन योग्य नव्हतं. फुल लेंथ लेग बाईज, यस लेग बाईच्या स्वरूपात इथे सिंगल ऍड होईल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. आता येणारे 11 बॉल विजयासाठी 12 धावांचं समीकरण. 11 बॉल 12 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. रोहित मात्रे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी असा हा खेळाडू मारेल तर षटकार किंवा चौकार आणि यावेळेला भरपूर बाहेर टाकला. अवे फ्रॉम द बॉडी वाईड बॉल. आता रन बॉल इक्वेशन या सामन्यामध्ये आलं आहे. 11 बॉल 11 चेंडूमध्ये 11 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आहे. हाय व्होल्टेज सामना होईल का? विकेट मिळतील का? सुशांतला क्रॉस बॅटेड गॅप मध्ये फटका. रोहितचा आक्रमण थांबत नाहीये. आणखीन एक सनसनीत चौकार. च्या वतीने खरं तर लकी प्रेक्षकाला एक ब्रँडेड शूज दिलं जाईल. पुमा कंपनीचं खरं तर प्युमा कंपनीचा शूज त्यांच्या वतीने दिलं जाईल. मिस्टर लियान पंकज पाटील आमचे मित्र, त्यांचंही स्वागत. 9 चेंडूमध्ये 7 धावा. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. कमी धावा आणि जास्त बॉल, त्यामुळे हा सामना पूर्णपणे एकतर्फा होत चाललाय. या सामन्यामध्ये विजयाच्या उंबरट्यावरती आलेला आहे त्या ठिकाणी जिते संघ. सुशांत मोकल वरती देखील आक्रमण चढवलेलं आहे. फुल टॉस. पुन्हा त्या ड्राईव्ह केला, किक मारली बॉलला आणि बॉल चला मिड ऑफला. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न सुशांतने फॉलो थ्रू मध्ये केला होता. पायाने किक मारत असताना बॉलला थांबवलं. 1 रन मात्र रोखता आलेला नाहीये. 1 रन या ठिकाणी मिळाली. आता येणारे 8 बॉल विजयासाठी 6 धावांचं समीकरण. 8 चेंडूमध्ये 6. चेक करावं लागेल या ठिकाणी रनआउट. आणि बघा नाव नोंदणी सुरू झाली लकी ड्रॉ साठी. प्रेक्षकांना विनंती असेल ज्यांना या लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं आहे, विनामूल्य आपण या ठिकाणी नाव नोंदणी करू शकता. सेफली त्या ठिकाणी रन कंप्लीट झालेले आहे. खेळाडू सुरक्षित आहे. नाव नोंदणी आपण करून घ्या आपली. पेन शॉपिंगच्या वतीने तुम्हाला एक त्या ठिकाणी गिफ्ट मिळेल आकर्षक, आणि त्यासाठी नाव नोंदणी सुरू झालेली आहे. लहान प्रेक्षक आपण सर्वांनी या आपली नाव नोंदणी करून घ्या. 6 धावांची गरज आहे 8 बॉल मध्ये. हा सामना आपण जर पाहिला पूर्णपणे एकतर्फा होत चाललाय. जिते संघ आता विजयाच्या उंबरट्यावरती आलाय. पुन्हा एकदा पाडोस्वीपचा प्रयत्न. डाऊन दी लेग वाईड बॉल. हवा तसा सूर गवसलेला नाहीये सुशांत मोकलला. यॉर्कर त्या ठिकाणी टाकायचा होता अगदी स्टम्प्सला, परंतु इथे मात्र डावी यष्टी मिस करत असताना हा वाईड बॉल सुशांत मोकलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फक्त 5 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि फक्त 5. 8 बॉल 5 चं कॅल्क्युलेशन. बॅकफुटला आले. पुन्हा एकदा पॉइंटला क्लिअर करत असताना सॉफ्ट डिसमिसल. कमी गतीचा बॉल त्याला उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि बंटी मैदानाच्या बाहेर चाललाय. ज्या बंटीने चांगला स्टार्ट दिला टीमला, तो खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर. सुरू झालेले आहे. ज्या प्रेक्षकांना लक्की ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं आहे विनामूल्य आहे. चला आपल्यासाठी दररोज एक पारितोषिक आहे, त्यामुळे आपण आपली नाव नोंदणी करून घ्या आमच्या सभासदांकडे. वक्रतुंड मित्रमंडळाचे सभासद त्या ठिकाणी आहेत उजव्या बाजूला. तिथे जाऊन सर्व प्रेक्षकांनी आपली नाव नोंदणी करून घ्या. 7 मध्ये 5. 7 बॉल 5. निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. अनुभवी खेळाडू, मला वाटतं 40+ झालाय आणि आजही त्याची चांगली फलंदाजी आपण नेहमी पाहिली. 40+ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7 चेंडूमध्ये 5 धावा. 7 बॉल 5 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आहे. इथून सामना जर का जिंकायचा असेल तर मात्र 100% कमिटमेंट त्या ठिकाणी द्यावं लागेल मैदानामध्ये. कळवे टीमला हा सामना जिंकायचा असेल. वाघाच्या जबड्यातून घास तुम्हाला काढावा लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल, कारण आता पूर्णपणे हावी झाला जिथे संघ कळवे टीमवरती, आणि इथून जर सामना जिंकणं तितकं सोपं नाहीये. बॅटरचा खरं तर स्ट्रॉंग झोन त्या ठिकाणी ओळखलेला आहे सुशांतने.
लेन बॉल टाकलाय, प्लॅन मिस, यावेळेला डॉट बॉल. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी 5. सामना संपलेला नाहीये, 6 मध्ये बनवायच्या त्या ठिकाणी जिथे टीमला 5. प्रत्येकी दीक्षित आलेत बघा. फक्त प्रेक्षक असतील, आयोजक नसतील त्या खरं तर लकी ड्रॉ मध्ये. ऑन स्क्रीन आपण पाहता आमचे मान्यवर जगदीश शेठ ठाकूर, दत्ताशेठ कांबळे या स्पर्धेचे प्रणेते आणि संपूर्ण VIP डाईस 6 मध्ये 5 बनवायच्या आहेत. मला वाटतं दीक्षितने अनेक वेळा असा कारनामा केलाय आपल्या टीमसाठी. लेफ्ट हँडेड बॉलर, त्याच्याकडे असणाऱ्या स्विंग, त्याच्याकडे असणारी गुणवत्ता आपण नेहमी पाहिलं. त्याची वर्सटाईल गोलंदाजी व्हेरिएशन नेहमी संघासाठी लाभदायक राहिलेला आहे. आता या मॅच मध्ये दीक्षितला हिरो बनण्याची नामी संधी आहे. हिरो तोच बनतो जो अग्नी परीक्षेला सामोरं जातो. हिरो तो बनतो जो कठीण परिस्थितीतून संघाला सावरतो. आता या कठीण परिस्थितीतून आपल्या टीमला सावरेल का? खोलातला बॉल अलॉंग विथ कार्पेट, ड्राईव्ह केला बॉलला ऑन साईडला, पहिली सिंगल घेतली, सेकंडचा कॉल, निघाले दोन्ही खेळाडू. आता दबाव पूर्णपणे कळवे टीम वरती. 5 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. सिंगल डबलला महत्व देत असताना या ठिकाणी सेन्सेबल फटका आपण पाहिला रोहितचा. हा रोहित मॅच्युअर झालाय, नेहमी षटकार चौकाराने डील करायचा, परंतु आता त्याने सिंगल डबलला महत्व दिलं आणि इथे 2 धावा आल्या. आता येणारे 5 चेंडू विजयासाठी 3 धावांचं समीकरण. खचाखच प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या अवतीभोवती आणि सामना देखील तितकाच रोमांचक आपण पाहता मैदानामध्ये. कळवे विपक्ष जिते, परंतु प्रेक्षकांना विनंती असेल आपण जाऊ नका. यानंतर आणखीन एक मोठा सामना होईल, तो म्हणजे विनर टीम विपक्ष आई रायबादेवी रावे. आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. समोरच्या दिशेने स्विंग केला बॉलला, जास्तीचा बाहेर काढला, वाईट बॉल. या क्षणाचा वाईट बॉल नाही तर हा वाईट बॉल आहे कलबे टीमसाठी, अतिशय वाईट, कारण इथे रन खर्च केलेले आहे. 5 मध्ये विजयासाठी 2 धावा, 5 चेंडू आणि विजयासाठी 2चं समीकरण. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. 5 बॉल 2चं समीकरण. चला घाई करा प्लीज. सामना मात्र एकतर्फा होत चालला. रोहितने पूर्णपणे सामन्यामध्ये रंग भरले. रोहितने हा सामना एकतर्फा केलाय. तोच रोहित आता स्ट्रायकिंग एंडला आहे. समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळले, सॉफ्ट हँडेड डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी सुशांत. सेकंडचा कॉल आणि हा सामना जिंकलाय. जीतू आई जिते संघाने. अभिनंदन जिते संघ. हार्ड लक टीम कळवे. डीजे